आणि जवळा भजीची ऍक्च्युअली एक्सपर्ट आहे आपली अमरू. त्याचा जवळाचा टेस्ट इज अमेझिंग. This food just too good. तांदळाच्या पिठाची पेस्ट आहे. बोंबील कोलीवाडा हा मी पहिल्यांदा खाणार. एक्सक्लुझिव्ह थाई म्हणून मी चालू केलाय. मऊ असा एका सेकंदात असा पुचूक करून तो तुटला. सातारची आहेत मालवणी मासा बनवता जगा. क्रिस्पी म्हणजे इज लाईक नेक्स्ट लेवल. येस, जवळा भजी आणि बोंबील कोलीवाडा हा मी पहिल्यांदा ट्राय केला आणि एक्सक्लुझिव्ह थाळीचा कॉन्सेप्ट यांचा खरंच एक्सक्लुझिव्ह आहे. फ्रेश मासे फक्त इथे मिळतात. ते म्हणतात की फ्रीझर मधले मासे आम्ही अजिबात वापरत नाहीत. सो एक्झॅक्टली चवी कशा आहेत हे बघण्यासाठी आपल्याला जायचं आहे निगुडकरांचो आपलो मालवण इथे. तर चला आता लोअर परेलला. आज आहे माझा भाचा माझ्या बरोबर. आलेलो आहोत निगुडकरांचा आपलो मालवण इथे. का सो प्रत्येक वेळी जेव्हा आपण थाळी खायला जातो तेव्हा त्या हॉटेलनी एक ठराविक प्रकारे ती थाळी डिझाईन केलेली असते आणि आपल्याला तीच वाढल्या जाते. पण इथे आपण कस्टमाइज करू शकतो थाळ्या. म्हणजे लिटरली सगळी सी फूड मध्ये पण तुम्हाला एवढे ऑप्शन्स आहेत ज्याला आपण एक्सक्लुझिव्ह अशी थाळी म्हणू शकतो. आणि कुठे ऍड्रेस मी तुम्हाला दिलेला आहे 17/104 माधव भुवन NM जोशी मार्ग म्हणजे वेस्टर्न रेल्वे वर्कशॉपच्या ऑपोजिट किंवा आर्य समाज हॉल जो आहे लोअर परेलचा. सो ह्या दोन जागा तुम्ही लँडमार्क म्हणून कन्सिडर करू शकता. आता तुम्हाला इथे दोन गाळे दिसणार आहेत. डिमांडमुळे त्यांनी हा एक नवीन गाळा घेतलेला आहे जिथे एकदम मालवणी इंटिरियर्स तुम्हाला दिसतील आणि फील्स येतील. हा आहे ओरिजिनल गाळा जिथे पण एकदम मराठमोळा फील तुम्हाला येईल. इंटिरियर्स खरंच खूप क्यूट आणि आकर्षक आहेत आणि इथे ते फक्त फ्रेश मासे देतात. ते सांगतात की इथे तुम्हाला फ्रीझरचे मासे मिळत नाहीत म्हणून तुम्हाला असा एक मेन्यू कार्ड पण दिसेल. आणि दादा परत एकदा मी आलेली आहे. निगुडकरांचं आपलं मालवण हे लोकांना खूप आवडायला लागलंय. एक्सक्लुझिव्ह थाई म्हणून मी चालू केलंय. त्या थाईमध्ये लोकांना म्हणजे जे चिकनचे जे काही पदार्थ असतात मग चिकन सुका, चिकन मसाला, चिकनचा खिमा, चिकनची अळणी आणि चिकन कलेजी हे एकाच थाळीमध्ये तुम्हाला संपूर्ण जेवण एकाच थाळीमध्ये तुम्हाला खाता येईल. त्याच्यामध्ये तुम्ही स्टीम राईस किंवा इंद्रायणी राईस हे आम्ही ऑप्शन आम्ही लोकांना ठेवलं की तुम्ही काही घेऊ शकता. प्लस त्याच्यामध्ये 2 भाकरी 3 चपाती प्लस वडे तुम्ही काही तुमच्या ज्या आवडीनुसार तुम्ही मागू शकता. मटन एक्सक्लुझिव्ह थाळी, प्रॉन स्पेशल थाळी, त्याच्यामध्ये आपला मालवण मासे थाळी आवडायला लागले. थाळी लोक आल्यानंतर एक्सक्लुझिव्ह थाळीनी सुरुवात करतात आणि एंड त्यांनी त्यांच्यानी एंड आणि रसाने एंड करतात. खास करून तुझ्यासाठी मी भरलेला पॉपलेटचा मसाला तयार केलेला आहे. तू एकदा तो ट्राय. मी माझ्याकडे आलेले कस्टमरला बर्फातले मासे मी कधीच देणार नाही. द्यायचे ते चांगलंच द्यायचं नाही तर द्यायचं नाही. ताजे मासे लोकांना द्यायला हवे आणि मासे आल्यावर ताई मी स्वतः जातो. मी वेंडर अजून नाही ठेवलाय. Alright then. नमस्कार. बोंबील कोलीवाडा इज गोइंग टू बी फर्स्ट टाइम. म्हणजे नेहमी प्रॉन्सच कोलीवाडा असतो. सातारची आहेत मालवणी मासा बनवता जगा. मारून घेतलेला आहे दोन्ही साईडला. या साईडला आपल्याला मसाला भरायचा आहे, या साईडला आपले मसाले लावायचे. लाल तिखट, हळद आणि आलं लसूण. वाटलेलं खोबरं आहे आपलं, नारळाचा गरम मसाला, काश्मीरी मसाला, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं लसूण त्याची मी पेस्ट बनवते आणि नंतर तो फ्राय करते. अच्छा, सो गोड नाही लागणार आहे नाही आणि तिखट पण नाही. तिखट पण नाही. आपलं कोटिंग आहे याचं. बरं, काय असतं याच्यामध्ये? याच्यामध्ये तांदळाचं पीठ राहतंय, अच्छा मसाले राहतात त्याच्यामध्ये. बरं, हे वेगळं तांदळाच्या पिठाची पेस्ट आहे आणि याच्यामध्ये लाल तिखट, मीठ, रवा असं सगळं मिक्स आहे. तो त्याला हा गेलेला आहे भरलेला पॉम्फ्रेट. बोंबील रवा फ्राय आपण नेहमी खातो, बट दिस इज बोंबील कोलीवाडा. सो बोंबील कोलीवाडा हा मी पहिल्यांदा खाणार आहे आणि आता मला कुठेतरी वाटतंय की का नाही याच्या आधी कोणी असं इंट्रोड्यूस केला बोंबील कोलीवाडा. वाय ओनली प्रॉन्स? टिपिकल कोलीवाडा मसाला. इट्स क्रिस्पी. चिकन 65 वगैरे असं कधी कधी स्पायसी बनवतात तसं आहे. मजेदार लागणार आहे तुम्हाला. रवा फ्राय तर क्रिस्पी असतोच, बट ह्या क्रिस्पमध्ये त्या ओव्याचा वगैरे फ्लेवर घेताना तो बोंबील खूप वेगळाच लागतो. आणि हा आहे आता तंदूर. सो तंदूर प्रॉन्स मस्ट ट्राय करायला सांगितलं आहे मला. आता मी तुम्हाला मस्ट ट्राय करायला सांगते का बघूया. इट्स ॲक्च्युली बाईटमध्ये असा इतका सॉफ्ट. तंदूर मसाला इज ऑल्सो लाईक नाईसली कोटेड आणि लक्ष देऊन करायला लागतं. ॲक्च्युली तंदूर आयटम इन अ वे आपण म्हणतो की नुसता तंदूर मसाला लावून ते तंदूरमध्ये टाकले की ते बनतात, बट नो गाईज. वेळेवर किती मॅरिनेशन करायचं आणि त्यांना वेळेवरती सर्व करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे इतके लुशलुशीत आहे आणि टपोर आहे. Soft, it's melting in my mouth. This food is just too good. मला अजून खूप खायचे. I'm craving for it more.
अनदर युनिक गोष्ट म्हणजे जवळा भजी. जवळा भजीची ऍक्च्युअली एक्सपर्ट आपली अमरू ट्राय करते जवळा भजी. आम्ही सगळ्यांनी फर्स्ट टाइम ट्राय केलेली ही भजी ही अमरूचं इन्व्हेन्शन होतं. दिसताना तरी क्रिस्पी दिसते एकदम. क्रिस्पी आहे. तो जवळाचा जो टेस्ट येते आणि त्याचा टेक्स्चर इट्स रिअली नाईस. दिसताना क्रिस्पी दिसते असं वाटतं की कडक असेल पण इट्स व्हेरी मॉइस्ट अँड नाईस. आणि त्याचा जवळाचा टेस्ट इज अमेझिंग. सो आय एम गोइंग टू रेट दिस आफ्टर माय. अच्छा बरं आधी तू का आफ्टर माय जवळा भजी आय कॅन रेट दिस. ऍक्च्युली ही जी जवळा भजी आहे ना इज डॅम क्रिस्पी आणि त्याच्यामध्ये बेसन आणि तांदळाचं पीठ त्या क्रिस्पसाठी वापरलेलं कोटिंग खरंच छान आहे ना अमरू. विथ लाईक पार्टी स्टार्टर. जवळाची फुल टेस्ट अशी लागतीये. म्हणजे त्यांनी ना खूप असे लाल मसाले घालून हे पण ते पण घालून अशी ती चव कुठे गेलेली नाही अशी इंटॅक्ट आहे. हिरव्या चटणीवर पण मस्त. तो हा खास निशांसाठी आलेला आहे मटन अळणी राईस. याच्यामध्ये इंद्रायणीमध्ये हे बघा अशा वाफा येतात. वरती फ्रेश कोथिंबीर दिसतीये. चिकट अशी तार पण दिसतीये. त्याच्यामध्ये मटन असं श्रेड झालेलं आहे. मटन अळणी खिचडी नीता कसं वाटली? सॉफ्ट वाटते पण मी कधी मटन अळणी खात नाही. आय वॉन्ट स्पायसी मटन बट दिस टाइम आय रिअली लाईक इट. क्रॅब लॉलीपॉप वरती आता होणार आहे आक्रमण. प्रॉन्स नंतर क्रॅब पण. कोकम सरबत तर त्याच्या टी शर्टनी पण प्यायलेला आहे. आवडलं ना तुला कोकम सरबत? तो एवढा गवगवा या टेबलवरती होत आहे मटन आणि भातात. म्हणलं बघूया का. ऍक्च्युली मस्त आहे. अर्क उतरतो ना आपल्या पण देसी हे किती छान आहे. बरे बाय ऑलवेज हैदराबादी बिर्याणी. इंद्रायणीचा स्वाद त्याच्यामध्ये फ्रेश कोथिंबिरीचा स्वाद आणि तो हळद आणि आलं लसणाचा फुल यम 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 जेव्हा त्या अळणीमध्ये उतरतो ना तो बरोबर प्रत्येक शीतात उतरतो. थोडासा खडा मसाला पण लागतोय. पॉम्फ्रेट ह्याच्यामध्ये ती चटणी आहे. इट्स व्हेरी माइल्ड खूप फ्लेवरफुल. म्हणजे नेहमी म्हणते की पॉम्फ्रेट हा मासा स्वतः इतका नाजूक आहे ना की त्याला जास्ती छेडलं नाही पाहिजे. पण ह्यांचं जे कोटिंग आहे ना तर त्यांच्या रव्यामध्ये ते लाल तिखट आहे. दॅट इज टेस्टिंग यम. आणि आज एकदम सॉफ्ट स्वीटिश असा येलो फिलिंग आहे. मासा पण फ्रेश आणि नारळ पण फ्रेश असलं की काय सांगू. आणि त्याचं कोटिंग पण किती स्पायसी आहे. मस्त आहे. त्याच्यावरती त्यांनी ते लिंबू ठेवलेला ना तो पण मस्त असा लेमन ज्यूस उतरलेला आहे. आणि त्या लाल तिखट आणि क्रिस्पी रवा हे फिलिंग केलेलं आहे जे ऍक्च्युली काहींनी घरनं बनवून आणलंय. सो ते तुम्ही साईडला बघितलं तर इट इज अ लिटल नाईस स्वीट आणि फ्लेवरफुल. मी प्रामाणिकपणे सांगते की मटन अळणी राईस हा मस्ट ट्राय आहे. हे तर म्हणजे टेबलवरती सगळे बसले त्यांनी सांगितलंय. कोलंबी तंदुरी दॅट वॉज जस्ट इन माय वेन्स. जर कुठलं मला एक जागा अशी जिथली मला भिंडी क्रिस्पी आवडते तर इट इज दिस प्लेस. आणि हे मस्ट ट्राय आहे. सिम्पल बट ते क्रिस्प बनवतात ना. इथे एक हिरवी चटणी आहे लाईक लाईट ग्रीन रंगाची. ही तुम्ही मस्ट मागा ऍक्च्युली आहे ना बिकॉज ही ना अशी फ्रेश कोथिंबीर आणि लिंबू पिळलेली आहे नारळाचीच आहे ओल्या नारळाची. बट इट इज सो माउथ वॉटरिंग. क्रिस्पी म्हणजे इज लाईक नेक्स्ट लेवल. याला म्हणतात क्रिस्प. हे बघा आपली ज्याच्यासाठी आपण इथे आलेलो आहोत ते म्हणजे एक्सक्लुसिव्ह थाळी. खूप वेळा कसं होतं ना की आपण एखादी थाळी मागवतो त्याला ते मला 3 गोष्टी नाही आवडत. सो आय वॉन्ट टू सबस्टिट्यूट अँड ते वेस्ट होतं अँड देयर इज नोबडी एल्स टू ईट इट. सो हा कॉन्सेप्ट तशाच दृष्टीने काढलाय. जरी खवाई येतात खायला जेवायला तरी त्यांना वेगवेगळे ते मागवत असतात की चिकन किमा दे कलेजी वेगळी दे चिकन सुका आणि ते खूप होऊन जातं. खूप होऊन जातं. मग त्या दृष्टीने विचार केला की आपण एक एक्सक्लुझन थाळी आपण जेव्हा रेडी केलं तर त्यातच सगळ्या गोष्टी येतील. इंद्रायणी किंवा स्टीम राईस आणि वड्यांना भाकरी चपाती वड्यापैकी तिघांपैकी एक काही घेऊ शकतो. वाव. आणि क्वांटिटी पण अशी दिली आहे की 2 माणसांनी जरी घेतली तरी आरामात ते खाऊन शकतात. ही आपली कलेजी आहे. ही पहिली. हे चिकन सुका आहे. ही चिकन मसाला आहे. हा चिकनचा रस्सा आहे. हा चिकनचा अळणी आहे. हा चिकनचा खिमा आणि आपली सोलकढी. आणि हा इंद्रायणी राईस आणि वडे. वा चकाकी मस्तच दिसते इंद्रायणीची. आणि आपली प्रॉन्स थाळी तांदळाच्या भाकऱ्या ह्याच्यामध्ये हा स्पेशल राईस आहे का? प्रॉन्स बिर्याणी. प्रॉन्स बिर्याणी. ही प्रॉन्स फ्राय असा रवा फ्राय. हा प्रॉन्स मसाला आहे. ही माशाची कढी. आणि आपण हे तिसऱ्या वाटी आपण हे कॉन्सेप्ट कुठल्याच थाळीमध्ये नसते. सुका जवळ असतो रे. हो आपण तिसऱ्या वाटी चालू केलं. तिसऱ्या सुका आहे याच्यामध्ये. लोकांना हे खूप आवडायला लागलंय. जे तिसऱ्या खात नव्हते ते पण खायला लागले. खायला लागले आता.
म्हणजे तसं पण काम करताय, जे खात नाही त्यांना पण तुम्ही भर पडताय. सुका चवला तर आहेच आपला असायला पाहिजे. आपल्या गावानं जे मी नारळ मागवतो, हा. गावचे नारळ, आणि यावेळी मी मसाले सुद्धा गावानं बनवून आणले. यावेळी माशांचं त्याच्या सार आहे ना, सगळं सार आहे. येस. त्यावेळेस मी जो मसाला ताई बनवला ना, सुगंध बघता मसाल्याचा एवढा भारी बनलाय. नाही असं दाखवू नका, मग मी घरी नेणार. नक्की नक्की मी सुरुवात करतो आता. नक्की नक्की नक्की. अशी थाळी जी क्वांटिटीला पण मस्त असणार आहे, जे 2 लोक एक वेळ शेअर करू शकतात. आणि दुसरी गोष्ट, सगळ्याच गोष्टी तुम्हाला थोड्या थोड्या सगळ्या टेस्ट करायला ह्याच्यात मिळणार. वडे इज यू नो माय जीवकी प्रॉन. ओ या, इट्स कलेजी. कलेजी इज सो गुड. मीडियम स्पायसी आहे, छान अंगाशी ग्रेव्ही आहे. सुक्का चिकन आहे, मालवणी नॉनव्हेज मसालावाला. हा मसाला बघूया स्पायसी आहे का. जरासा स्पायसी आहे, मजा येईल वड्यांबरोबर. थोडं स्पायसी, कांदा टोमॅटोमुळे न्यूट्रलाइज होतीये चव, आग होणार नाही आहे तेवढा पुरता तिखटपणा. वडे आणि ऑसम लागतं चिकन मसाला. अळणी म्हणजे त्यांच्या आत चिकन आहे. ओ अळणी केलेलं चिकन आहे ॲक्च्युली, अळणी थिक आहे. इट्स नाईस. नारळ आहे त्याला, कधी इंद्रायणी बरोबर मिक्स केलं तर इट विल टेस्ट हेवनली. काइंड ऑफ लाईट. आय थिंक त्यांचा चिकन मसाला जास्ती स्पायसी होता, पण त्याला बॅलन्स आउट करण्यासाठी दिस इज प्रिटी नाईस स्माइल. या खिमा ॲक्च्युली निहिताचा इज अ व्हेरी आवडता विषय. त्यांचा खिमा एकदम ड्राय आउट करून नाही टाकलेला आहे त्यांनी, सेमी ग्रेव्ही आहे, खूप तिखट नाही आहे. टेस्टिंग गुड. इज अ गुड कॉम्बिनेशन थाळी. क्वांटिटी इज ऑल्सो ग्रेट. सोलकढी पण छान आहे, तिखट. ढगासारखी मऊ अशी म्हणू शकले मी तर. अशी मऊ अशी तांदळाची भाकरी आहे. आणि पहिला एज फॉर सम रिझन मी सुका चवला खाणार आहे, बिकॉज खूप वेळ झाला यार मी खाल्ला नाहीये. फुल पारंपरिक. तिसऱ्या पण छान मसालेदार, पण त्याच्यामध्ये अमसूल असा मस्त टँगीनेस आणलेला आहे त्यांनी. पीपल कॅन लुक फॉरवर्ड टू इट. लोकांना वाटेल अरे काहीतरी वेगळं आज मी ट्राय केलं. जे लोक नाही ट्राय करत त्यांना पण असं छान वाटेल. माशाची कढी ऑसम, एकदम पारंपरिक आहे, एकदम पातळ आहे, बांगड्याची आहे, सुंदर. आणि प्रॉन्स मसाला एका सेकंदात असा पुचूक करून तो तुटला. कारण की आपण बघितलं स्टार्टर्समध्येच प्रॉन्स इतके फ्रेश आणि नरम आहेत आणि टपोरे मोठे आहेत. मीडियम स्पायसी आहे. सर्वात मध्ये माझा डोळा आहे म्हणजे प्रॉन्स रवा फ्राय दिलाय ते, आणि हिरवी चटणी त्यांची. हिरवी चटणी इज लाईक असं इररेजिस्टेबल. मजा आली यार. जुगर, पेठा, हे सगळ्या डिशेस पण मिळतात, तुमचा तो चॉईस असेल तर. ते गँगनी इंद्रायणीवरती असला ताव मारलाय की आता मी याचा थोडा थोडा उरलेला आता घेते. आपल्याकडे बिर्याणी पण आहे. सो आधी तर मी सार भात हा टेस्ट करणार आहे, बिकॉज सार मला खरंच खूप आवडला. परफेक्ट आमसूल, लाईट आहे, पारंपरिक आहे, मजा येते. म्हणजे ह्याच्यावर तुम्ही प्रॉन्स फ्राय पण घेऊ शकता, पण मी रवा फ्राय तसाच खाल्ला बिकॉज मी चटणी रेजिस्ट करू शकत नव्हते. इंद्रायणी आणि सार हा पहिल्यांदा घेतलाय. लेट्स ट्राय द बिर्याणी, प्रॉन्स बिर्याणी. मी बिर्याणीला पण हे सांगू शकता की आम्हाला इंद्रायणी पाहिजे असं ऑप्शन आहे, जबरदस्ती कोण करत नाही आहे. सो प्रॉन्स बिर्याणी जी आहे ती प्रॉपर बिर्याणी आहे, म्हणजे लाईक पुदिना, कोथिंबीर, लांब बासमती, फ्राईड कांदा वगैरे. त्यात प्रॉन्सची तर क्वालिटी इज ऑसम, म्हणजे असं ती 2-2 सेकंदाला ते असे तुटत आहेत. प्रॉन्स बिर्याणी इज व्हेरी गुड. ॲक्च्युली ना खूप वेळा प्रॉन्स पुलाव देतात ना, त्याच्यामध्ये पुदिना नसतो. ह्याच्यामध्ये प्रॉपर पुदिना असा स्प्रेड झालेला. खडा मसाला पण एकदम स्पॉट नाही आहे. लास्ट बाईट असणार आहे ऑफकोर्स सोलकढी आणि भाताची. कुछ मीठा हो जाय. नीता तर म्हणली मला स्वीटसाठी पण जागा नाहीये. गरमागरम असे गुलाबजामुन आलेले आहेत, असे ड्राय दिसतात. वाव. आणि पाकात ते असे तुटून पडलेले नाही आहेत. चांगला हा असा गुलाबजाम मस्त दिसतो, एकदम घरगुती. मॅक्सिमम हा शेअर करा व्हिडिओ. आणि मालवणची आठवण आली की कुठे यायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि हे नाही सांगितलंय की कॉमेंट करा. कॉमेंट करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा दॅट आय लव्ह यू ऑल. कम टू लोअर परेल.